सगळ्या महाराष्ट्रात जेवढे जेवढे टॉपला पळत आहेत त्यांची परीक्षा आता समजेल. कितीही टॉपचा असू द्या ना, तो पुसेगावमध्ये समजतो. कितीही टॉपचा असू द्या, मी काय म्हणतो, कितीही टॉपचा बैल असू द्या, या बैलगाडा क्षेत्रामध्ये पळणारा, त्याची खरी परीक्षा या बैलगाडा क्षेत्राची पंढरी समजली जाणारं मैदान पुसेगावचं परमपूज्य सेवागिरी महाराज यांचं मानाचं मैदान पुसेगावचं. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कितीही टॉपच्या असू द्या बैल ती येणार आहेत त्या मैदानामध्ये. का तर त्यांना गुलाल पाहिजे. जो पुसेगावमध्ये गुलाल घेतो तो चर्चेमध्ये येतो. तो संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गाव असेल त्या गावामध्ये बैलगाडा शर्यत बघितली जाते. तिथं नाव येतंच, हा बैल फायनलला होता, या बैलाने गुलाल घेतला. कॉम्पिटिशन खूप वाढले. वाटते एवढं सोपी नाही आहे. हे पुसेगावचं मैदान आहे, साधं सुधं मैदान नाही आहे. पुसेगावचं मैदान सगळ्या मैदानांपैकी एक मोठं मैदान, त्यातलं एक टॉपचं मैदान पुसेगावकरांचं. अगदी ते असतात, ते म्हणतात ना, विदर्भ एक्सप्रेस टॉपचा असेल कोण, मराठवाड्यातला टॉपचा असेल कोण, अकोला जिल्हा, बीड जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, MP, पंजाब, अमरावती, बुलढाणा म्हणजे वगैरे वगैरे, रत्नागिरी साईडला, पनवेल साईडला, मुंबई, पुणे, सातारा, कितीही टॉपच्या सुद्धा इथले. तिथं प्रतिष्ठा पणाला लागतेच. तिथं वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही. तिथं विजय मिळवणे, गट पास करणे, गट पास केला तरी खूप महत्त्वाचं असतं. चांगल्या बैलांना तिथं घाम फुटतो पुसेगावात. तेवढं कॉम्पिटिशन असतं आणि रीतसर मैदान. कधीच या मैदानावरती कुणावरतीच अन्याय नाही झाला. आणि जरी आज निकाल जरी पुकारलेला असेल एखाद्या गाडीला, तरी तो व्यवस्थितपणे चेक केला जातो आणि दुसऱ्या 2 दिवसानं का होईना पण त्या गाडीला न्याय हा मिळवून देतातच. असे पुसेगावकरांचं हिंद केसरी मानाचं मैदान. कधीच अन्याय झालेला नाही आहे या मैदानामध्ये. नक्कीच त्या मैदानामध्ये जसे क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स असं म्हटलेलं आहे, तशीच या बैलगाडा क्षेत्राची पंढरी पुसेगाव आहे. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये महाराष्ट्राची प्रत्येकाची लाडकी बैलं त्या मैदानामध्ये येतील. प्रत्येकजण प्रत्येक टॉपच्या पैऱ्यातच येईल. माझा लाडका बैल बकासूरसुद्धा येतोय तिथं, परंतु बकासूर आणि चिक्याची जोडी नाही पळणार. एवढंच दुःख वाटतंय. चिक्या आजारी असल्यामुळे बकासूरचा पैरा कोण असेल माहीत नाही. ज्याला माहीत आहे त्यांनी सांगा, कमेंट्समध्ये सांगा, बाबा बकासूरसोबत ह्यो बैल आहे, ह्यो बैल पाहिजे, तरच बकासूर 1 नंबर करू शकतो. बकासूरला गुलालामध्ये बघायचे संबंध महाराष्ट्र त्या बैलाची शर्यत बघतो, त्या बैलाला आवर्जून बघतो. आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ते आता पुसेगावमध्येच लागलेलं आहे. काय असेल, कसं असेल मैदान, सगळ्या महाराष्ट्र बघणार आहे. मैदान लाईव्ह जे आहे ते P3 लाईव्ह, STC लाईव्ह या दोन्ही चॅनेलवरती असेल. आणि एक दुसरा चॅनल असेल तर, तिसरा चॅनल असेल तर नक्कीच सांगू, पण दोन्हीकडेही मैदान लाईव्ह दिसणार आहे. आणि नक्कीच बघूया काय असेल, कोण करेल 1 नंबर पुसेगावचा. छत्रपती संभाजीनगरकरांची बैलं करतील का? कारण की त्यांची दहशत जी आहे ती इकडे खूप वाढलेली आहे. आता दहशत वाढली म्हणजे पळण्यासाठी म्हणतोय मी, एवढी स्पीडनं पळतायत. परंतु बघूया पुसेगावच्या मैदानामध्ये काय कमाल करतात ही बैलं. बघूया. एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही पुसेगावचं मैदान. छत्रपती संभाजीनगरचे बैलं जे आहेत ना, एवढे टॉपचे आहेत. परंतु तिथंच कळेल, तिथं मागच्या वर्षीच कळाले हे काय चीज आहे काय नाही. म्हणून तो मी कुणाला असं कुणाला नावे पण ठेवत नाही. आता मला कसं वाटतंय की कारण की ते सगळ्यात स्पीडनं पळतात, त्यांचा दबदबा राहतो मैदानामध्ये. आता दबदबा त्यांचा पुसेगावमध्येच बघायचे, किती दबदब्यानं पळतात. लखनला पण बघायचे मला. लखन तर मागच्या वर्षी घाटालाच गेला होता घरी. परंतु बघूया, बैल चांगला आहे. मी नावं वगैरे कुणाला ठेवत नाही आहे. या बैलगाडा क्षेत्रातील मोठा लक्ष्य जसा पळतो ना, तसा हा त्याची हुबेहूब त्याच्यासारखा बैल बनणे नाही आहे. मी काय म्हणतोय, लखन हा त्याच्यासारखा पळतोय, त्याच्यासारखा वेग आहे. त्याला तळातून वगैरे गट सेमी सुट्टा फायनल सुट्टा घेतोय. म्हणून फक्त मी कंपॅरिझन करू शकत नाही. परंतु असं वाटतंय लक्षासारखं स्पीड आहे. लक्षाला आपण बघितलं नाही, त्याच्यामुळं आपण काय बोलू
सांगू शकत नाही, परंतु लक्षागत स्पीड आहे त्याला, सुट्टा निकाल घेतो म्हणजे काय चेष्टा नाही आहे. परंतु बघूया शाकीरबाईंचा राजा सम्राट वजीर, आपला सगळ्यांचा लाडका चिमण्या, बघूया काय तुफान एक्सप्रेस पळतोय, काय तुफान वेगाने चिमण्या पुशेगावच्या मैदानात. आणि तसेच संतोष तोडकर यांचे 2 हुकमी एक्के, साई आणि सुंदर ही सुद्धा जोडी काय कमाल करते. बघूया देवाभाई असेल, अर्जुन असेल मथुरा फार्म यांचा, तो सुद्धा जालन्याचा आहे, तांडव असेल, बाकीची आता नावं घेत बसत नाही. परंतु कॉम्पिटिशन टप आहे एवढं लक्षात ठेवा. तो गुलाल मिळवणे एवढा सोपी गोष्ट नाही आहे. त्याला पैरासुद्धा टॉपचाच लागतो आणि टॉपचा पैरासुद्धा असून टॉपचा पैरा असून सुद्धा धमक काय येते तोंडात, टॉपचा पैरा असून सुद्धा चालत नाही. बैलांमध्ये धमक असावी लागते पळण्याची. नक्कीच त्या मैदानामध्येच कळेल कोण होईल पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी. 100% सांगा मला कमेंट्समध्ये. आणि बक्कासूरचा पैरा खरंच सांगा, कमेंट्समध्ये सांगा कोण आहे बाबांनो बक्कासूरचा पैरा.